त्याचं वय आहे 35 वर्ष, डोळ्यावर बारका गॉगल, हातात माईक, एक रॅपर, काठमांडूच्या मेयर पासून डायरेक्ट नेपाळचा प्रधानमंत्री. आजचा विषय आहे भलेंद्र. नेपाळ होणार, करायला पाहिजे अशा कमेंट आज पण आपल्याकडे पास होतात. आपण सगळ्यांनी नेपाळच्या जनतेने केलेली क्रांती पाहिली. मी नेपाळचं काय समर्थन करत नाही, कारण सरकारी वस्तूंचं नुकसान करून काय फायदा नाही, ते आपल्याच टॅक्समधून तयार झालेलं आहे. पण नेपाळ यांनी जे मंत्री झोडपू हाकलले ना, त्याचं आपण फुल समर्थन करतो. 15 दिवस झाले पोरग प्रधानमंत्री बनून जगाचे होश उडाले, कारण निर्णयच तसले भारी घेत आहे. बालेन पुरा स्टायलिश आहे, पण शासकीय कार्यालयात स्वतःचाच काय कोण्याच राजकीय नेत्याचा फोटो लावण्यास बंदी घातली. धर्म आणि जातीच्या आधारित राजकारणाला बंदी घातली. VIP कल्चर बंद केलं. मंत्र्याचे गाड्यांचे ताफे, त्यांची सिक्युरिटी सगळं काढून घेतलं. ट्रॅफिक पोलिसांना खुली छूट दिली, कोणाची बी गाडी चेक करा. प्रायव्हेट शाळा बंद केल्या, प्रायव्हेट क्लासेस बंद केले. मंत्र्याचे पोरं पण सरकारी शाळेत शिकणार. अर्थातच शिक्षणाचा दर्जा सुधारल. भ्रष्टाचार पुरा बंद केला. तिथल्या शिक्षण मंत्र्यानं स्वतःच्या बायकोसाठी पदाचा वापर केला, तर त्याला मंत्रिपदावरून डायरेक्ट काढून फेकलं. सरकारी दवाखाने स्टँडर्ड बनवत आहे. पूर्ण वेल एज्युकेटेड मंत्रिमंडळ, सगळे टप्पूर. देशाचा प्रधानमंत्री डायरेक्ट लोकांमध्ये मिसळतोय, गल्ली बोळात बिना सिक्युरिटीचं फिरतोय, फायबरच्या खुर्चीवर बसतोय. गृहमंत्री पण तसाच. फुल नायक पिक्चर, पण हा पिक्चर नाही, रिएलिटी आहे. सिंपल PM, बिग विजन. मत घबराओ, मत पछताओ, खुश हो जाओ, क्योंकि हम मोदी जी को लाने वाले हैं. अच्छे दिन आने वाले हैं, ओ अच्छे दिन आने 2014 मध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण केलं होतं, आणि आता नुसतं वरण शिल्लक ठेवलं आयुष्यात. छाटभर ते नेपाळ, त्याला सुद्धा समजते राजकारभार कसा करावा ते. नाहीतर आपलं नॉन बायोलॉजिकल 56 इंचाचा मेंदूवाला अडाणी राजाबाबूच्या हातात देश दिला, आणि त्यानं फक्त 2 चंगूमंगूसाठी अख्खा देश उभ्याने ऐकला. कावळ्याच्या हाती दिला कारभार, आणि यानं पुरा हागून भरवला दरबार. याला लोकात यायचं असेल तर भारतातले लोक दुसऱ्या देशात नेते, तिकडं देऊन नारे द्यायला होते. कॅमेरा शिवाय आपलं काही हिंडतच नाही कुठं. सरकारी शाळा बंद पाडल्या, ग्रामीण दवाखाने फक्त नावालाच, पॅरासिटामोल शिवाय दुसरं काही छाटा भेटत नाही. सरकारी शाळा दवाखाने सोडाच हो, साधे सोशल मीडियाचे अकाउंट पण बंद करायले. अरे अकाउंट बंद करण्या एवढा वेळ जर काम केला असता ना, तर पैसे देऊन मत मागायचा टाइमच आला नसता. यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. शिकलेला आणि चहा विकलेला फरक असते. नाहीतर अनपढ नेता, गाई म्हशी गोबर, आणि आता डुकरं बी आलेत. फक्त भाजपचेच नाही, प्रत्येक पक्षातले नेते झोडपून काढा लागते. साधं ग्रामपंचायतला निवडून आले की कुठून काय खायला भेटते तेच पाहत येतं. अरे परिस्थितीच तशी करून ठेवली आहे. आपण फक्त जातीत आणि धर्मात अडकून बसलोय. नेपाळच्या जनतेनं रस्त्यावर उतरून पहिले यायचा उपचार केला होता, म्हणून आज हे सगळे नेपाळचे नेते सरळ झाले आहे, आणि आता नीट व्यवस्थित जनतेसाठी काम करत आहे. काय म्हणता, तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. पुढं पाठवा, फॉलो करून ठेवा. आपणच क्रांती घडून आणू. बस झाली हुकुमशाही.